प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर 9423810208 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। यल्लू आईचा उदो उदो गंधोटगीच्या दिवशी लाखो भाविकांनी फेडला नवस। यल्लमा देवी यात्रेत भक्ती श्रद्धा व उत्साहाचा महासागर। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवीच्या मार्गशीर्ष यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यात्रेच्या पहिल्याच दिवशी गंधोटगीचा योग साधत यल्लू आईचा उदो उदोच्या जयघोषात लाखो भाविकांनी सर्वांगावर देवीचा गंध लावून व कमरेला लिंबाचा ढाळा बांधून आपला नवस फेडला। संपूर्ण जत परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। आज पहाटे देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांच्या हस्ते श्री यल्लमा देवीची अभिषेक पूजा करण्यात आली। खणा नारळाने ओटी भरून विधिवत पूजा व आरती संपन्न झाली। शरीराच्या व्याधी दूर व्हाव्यात, देवीची कृपा सदैव राहावी यासाठी नवस बोललेले भाविक मोठ्या श्रद्धेने देवीच्या चरणी नतमस्तक झाले। भाविकांच्या सोयीसाठी श्री यल्लमा देवी प्रतिष्ठानच्या वतीने पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र कृत्रिम स्नानकुंडाची उभारणी करण्यात आली आहे। स्नान करून जोगतिनीकडून गंध लावून घेऊन लिंबाचा ढाळा बांधून भाविकांनी देवीच्या 5 प्रदक्षिणा घालत दर्शन घेतले। गंधोटगीचा दिवस असल्याने सकाळपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी प्रतिष्ठानने नवीन दर्शन मंडप उभारून मंदिर परिसरात बॅरिकेटिंगची उत्तम व्यवस्था केली आहे। अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरती शौचालये, पिण्याचे पाणी, खाजगी सुरक्षा व्यवस्था तसेच RR कॉलेज जतचे NCC विद्यार्थी यात्रेत सेवेसाठी कार्यरत आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाहेरून पोलीस बंदोबस्त, गुंडा पथक व साध्या वेशातील पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली आहे। यात्रेत व्यापार व मिरवणुकीचीही रेलचेल असून पंढरपूर येथील प्रसिद्ध खंडागळे बंधूच्या मेवा मिठाईसह हजारो व्यापाऱ्यांचे स्टॉल लागले आहेत। तमासगीर मंगला बनसोडे यांचा तमाशा, मौतका कुवा, आकाशी पाळणे, जहाज, वॉटर बोटिंग व लहान मुलांसाठी विविध खेळण्यांची साधने यात्रेचे विशेष आकर्षण ठरत आहे। जतचे आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या हस्ते झाले। यावेळी कृषी व बाजार समितीचे अनेक मान्यवर उपस्थित होते। जत बिळूल रस्त्यावर भरवण्यात आलेला जनावरांचा मोठा बाजार यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे। मंगळवारी दिनांक 16 रोजी महानैवेद्य, दिनांक 17 रोजी देवीची पालखी, नगर प्रदक्षिणा व कीच कार्यक्रम होणार असून याच दिवशी पुढील वर्षाच्या यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात येणार आहे। दिनांक 19 रोजी अमावस्येला मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे। दरम्यान यात्रेच्या जागेबाबतची खाजगी मालक व प्रतिष्ठान यांच्यातील वादामुळे यंदा नवीन नियोजन करण्यात आले आहे। RCC भिंत व रस्त्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी काही भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तरीही श्रद्धा, परंपरा, व्यापार व करमणूक यांचा संगम असलेली श्री यल्लमा देवी यात्रा यंदाही भक्तीच्या महासागराने फुलून गेली आहे। श्री यल्लमा देवीची यात्रा आज पहिला दिवस आहे। आज गंधोटीचा दिवस। आज भाविक सगळे गंध घेतात। गंधाचं महत्त्व की लोकांच्या अंगावर जर त्वचारोग आता काय असला ते देवीला मागून घेतात व त्याच्यासाठी लिंब घेऊन देवीच्या भोवती व देवीची 5 प्रदक्षिणा करतात। व त्यांचा रोग बरं झाल्यावर पुढील 5 वर्ष लागोपाठ लिंब नेसाची ही एक भाविकांची श्रद्धा आहे। आणि आजचा दिवस हा गंध घेण्याचा दिवस। ही यात्रा आता उद्या 16 तारीख नैवेद्याचा दिवस असतोय। सर्व भाविक पुरणपोळीचा व आपलं नैवेद्य देतात आणि 17ला कीचाचा दिवस। त्या दिवशी पुजारी व ह्याची पालखी सर्व राजवाड्याला येते, त्यांचा मान सन्मान केला जातो। आणि जत नगरीतून ही
फेरी मारून देवीचे 5 प्रदक्षिणा होतात आणि सुभाष पुजारी हे किचात अग्नीत प्रवेश करून पुढं हे कीच संपन्न होतो. नमस्कार मंडळी, आज आपण आहोत जत येथील ग्रामदैवत महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व नवसाला पावणारी अशी जागृत देवी श्री यल्लमा देवी मंदिर परिसरामध्ये. मंडळी, आज श्री यल्लमा देवीच्या यात्रेस सुरुवात झाली असून लाखो भाविक या ठिकाणी श्री यल्लमा देवीच्या दर्शनासाठी येऊ लागलेले आहेत. मंडळी, आज श्री यल्लमा देवी यात्रेचा गंधोटकीचा दिवस आहे. मंडळी, गंधोटकीचा दिवस म्हणजे या दिवशी जे देवीला नवस मागितलेलं असतं, ज्यांना म्हणजे काही दुर्धर आजार असेल, त्वचा रोग असेल, काही त्यांचे आरोग्याचे प्रॉब्लेम असेल, तर त्या आरोग्यातून त्या भक्तांची सुटका व्हावी यासाठी त्यांनी देवीला साकडे घातलेलं असतं आणि नवस केलेलं असतं की देवी, मला या आजारापासून मुक्त कर, या आजारापासून मला दूर कर. असं ज्या भक्तांच्या बाबतीत झालेलं आहे ते सर्व भक्त या ठिकाणी येऊन देवीच्या समोर असलेल्या स्नानकुंडामध्ये आंघोळ करून, नवीन कपडे परिधान करून, लिंब नेसून, गंध घेऊन देवीच्या मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालून आपले नवस पूर्ण करतात आणि हा नवस फेडला म्हणून देवीला नमस्कार करून मंडळी लोक यात्रा करून परत जातात. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.